संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत। 46 अंशात होरपळणाऱ्या शहापूरकरांसाठी भव्य मानवी साखळीचा एल्गार। डॉक्टर, शिक्षक, विद्यार्थी, पालक, वकील, व्यापारी, विविध संस्था, संघटना एकवटल्या। एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जाणारा आपला शहापूर तालुका आज 46 अंशांच्या जीवघेण्या तापमानात होरपळतोय। महामार्गामुळे झालेली निसर्गाची हानी, वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाची दाहकता याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपला माणूस संतोष शिंदे व समस्त निसर्गप्रेमी शहापूरकरांनी कंबर कसली आहे। याच अनुषंगाने डॉक्टर, शिक्षक, पालक, विद्यार्थी, व्यापारी, वकील, सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला एकत्र आणून भव्य मानवी साखळी आंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला। वैश्य समाज हॉल शहापूर येथे आयोजित छोट्या खाणी बैठकीत पक्षभेद विसरून मुलांच्या भविष्यासाठी, शहापूरकरांच्या निर्मळ श्वासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले। वाढलेल्या तापमानाचा जाब विचारण्यासाठी आणि शहापूरचे तापमान खाली आणण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। महामार्गामुळे झालेल्या निसर्गाच्या हानीवर उपस्थित मान्यवरांनी तीव्र चिंता व्यक्त केली। सरकारला जागे करण्यासाठी मानवी साखळी आंदोलनाची दिशा कशी असावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। संतोष शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन विविध स्तरातील प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बैठक यशस्वीरित्या पार पडली असून लवकरच भव्य मानवी साखळी आंदोलनाची दिशा व तारीख जाहीर केली जाणार आहे। संघर्ष फास्ट न्यूज, अंकुश भोईर, शहापूर। महाराष्ट्र सरकारपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे त्याची एखादी मागणी साखळी आंदोलन न करता रस्ते रोको करणं आणि हे करून लोकांवरती जे काही केशी होतील किंवा काय गोष्टी होतील त्यापेक्षा आपल्याला फक्त जनजागृती करायची। त्याच्यामुळं लक्ष वेधला गेला पाहिजे आणि त्यातून काहीतरी आउटपुट निघाला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपल्याला राजकारण नाही करायचं तर म्हणजे सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घेऊन राज्य शासनापर्यंत आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत कशी पोहोचू आणि आपल्या तालुक्यातील रस्त्याचे विषय असतील आणि अनेक प्रकारचे रोजगार आणि योजनेतून असतील तर जर सर्व गोष्टी घेऊन अधिकारी जी आता कमिटी आपण करतोय तर 100% जे आले आणि एवढा वेळ बसले म्हणजे 100% सर्वांना वाटते की काहीतरी आपल्या हातून या तालुक्यासाठी व्हावं म्हणूनच ही सर्व मंडळी आले। आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की ही जी मीटिंग मी लावलेली आहे तर मला एकच आहे का सर्वांना बोलवण्याचं कारण तो आणि मी सर्वांना फोन करून बोलवण्याचं कारण असं आहे तर इथं कुठल्याही राजकीय विषय नको, माझी स्वतःची पण मला काय तिथं मोठेपणा नकोय। माझी कमिटीमध्ये जी नसतं तरी चालेल, परंतु ती कमिटी होणं गरजेचं आणि आपण जे काय करू ते आपल्या तालुक्यासाठी करतो।